तर महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी ती म्हणजे महाराष्ट्राची थेट परकीय गुंतवणुकीत पुन्हा मुसंडी पाहायला मिळते। आर्थिक वर्षातील दोन्ही तिमाहीत महाराष्ट्रात भरघोस गुंतवणूक करण्यात आलेली आहे। तर देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात घोषणा केली आहे। महाराष्ट्राने कर्नाटक, दिल्ली आणि गुजरातला पिछाडीला टाकलाय। तर देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत, काय घोषणा केली आहे त्यांनी, पाहूयात। सर्वाधिक एफडीआय महाराष्ट्राचंच पुन्हा आनंदाची बातमी। 2022 ते 23 या आर्थिक वर्षात 1 कोटींपेक्षा जास्त रुपयांची परकीय गुंतवणूक करून महाराष्ट्र क्रमांक 1 वर आला होता। तर 2023 ते 24 च्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून 2023 या कालावधीत 36,634 कोटी रुपये परकीय गुंतवणूक करण्यात आली आहे। आता 2023 ते 24 च्या दुसऱ्या तिमाहीची म्हणजेच जुलै ते सप्टेंबर 2023 सुद्धा आकडेवारी आली असून 28,868 कोटी रुपयांचा एफडीआय आकर्षित करून पुन्हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आलाय। एप्रिल ते सप्टेंबर 2023 या कालावधीत एकूण 65,502 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून ती जवळजवळ कर्नाटक, दिल्ली आणि गुजरात या 3 राज्यातील एकत्रित गुंतवणुकी इतकी आहे। एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2023 असा एकत्रित विचार केल्यास 1 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा एफडीआय महाराष्ट्रात आलेला आहे।